पोरा ओ बाबा मुंशीराम भाऊ, ओ मुंशीराम भाऊ. काय बघतात घेणं नदीनं माझ्या गावावर राहिला आणि अजून हे लोक म्हणतातच जीवन राहिले बघा आतले लोक. बोल बा सरपंच काय म्हणतं. हा बाबा मुंशीराम भाऊ, तुम्ही वखर आणून राहिले बा. काय करतो बा, आपलं आपल्यालाच करायला लागेल. मजूर भेटून नाही राहिला नाही, आणि भेटला बी तर 500-700 रुपये रोजदारी, 6 ते 11. काय बापा, त्यापेक्षा आपलं आपल्याला हॅनेल नाही पुरत बा. राजा मुंशीराम भाऊ लय बेकार आहे. राजा नाटक होईल आता. कायच करा राजा, काही सुसून नाही राहिलं बा. मजूर भेटून नाही राहिलं बा. काय सांगू तुले, बंद गाव फिरलो मी, पण एक जण यायला तयार नाही. 700 रुपये रोज द्या म्हणते, तर तो येतो म्हणते वखरावर, नाही तर वखरा येत नाही म्हणते. सांगा कसं करा माणसानं. बाप्पा महाराज तो गोट्या आला आणि त्याला एवढंच म्हटलं, काय गड्या तांबाखून चुनान पाणी पित राहायचं 10-10 खेप. हाणं वावर राहिलं ना, पाणी पडलं तर अजून घोर होऊन जाईल. जाय रे म्हणे बाबा, तू पाणी नाही पिऊ देत म्हणे, हे घे म्हणे तू येतवर, तुया वखर तूच हाण म्हणे. चाललो घरी. सांगा आता चालला गेला बा गोट्या. बुवा सरपंच काय करतो बुवा, आता काय करतो. आता आपल्या बाबा बापानं जमीन घेऊन ठेला भूत, आता करायचं लागेल. आपल्याला पोळीच नाही पुढ द्या लागत. आता आपल्या होत नाही, वखर हाणं उचलणं जमत नाही माझ्यानं आता. पण काय करू आता, हाणा लागते बा. माई कंडिशन तेच आहे बा. मी माझ्या वावरात स्वतःच वखर आणून राहिलो बा. आता काय करणार आहे बा, आता मजूरच नाही. काय आपल्यासाठी दादा मजूर, दादा गडी असत, आता एक नाही बा. पहिली गरज नाही राहिली ना आता काम करायची. आता सारा आयतं भेटून राहिलं ना सरपंच. लाडकी बहीण 1500, घरात बुटाबुटी असली तर त्याला 3000 रुपये महिन्याला येऊनच राहिले. आणि राशन भेटते, मग काम करायची काय गरज आहे. एक दिवस जरी गेला तरी कसं म्हणजे चहा पत्ती साखर आणि त्याला पुढचे पैसे येतात. त्याच्या पलीकडे त्याला काही पाहिजे नाही. हा बरोबर आहे. आता लेकर शाळेत गेले त्याला खिचडी भेटते, पण त्याचं तिकडे भागते आणि इकडे यायचं भागते. बरोबर आहे. काय येतील ते कामाले, काय येतील. सरपंच तुला सांगतो 500 रुपये 1000 रुपये रोज देतो, पण मालाले भाव नाही इकडे. आपल्या ठिकऱ्यात नाही तर काय देशील त्याला रोजदारी, सांग तुम्हाला. मालाला जर भाव असला की नाही, कापूस 15,000 रुपये क्विंटल, सोयाबीन 10,000 रुपये क्विंटल, तूर 25,000 रुपये क्विंटल. अरे मी तर म्हणतो 25,000 रुपये महिन्यात माणसं ठेवतो मी. पण आता कसं आपल्याला भाव भेटत नको शेती मालाले, तर कुठून देसान द्यायले मजूर आले 500-1000 रुपये. सांगा ही तोंड वाचून राहिले इकडे. मालालेच भाव नाही ना. सारे आपल्याच गच्चीवर बसलात, आपला जीव घ्यायला बसला शेतकऱ्याचा. आता काय करणार मुंशीराम भाऊ, आता आली आहे भोगाची कराय सादर. हो बा चाल, मला राहिलं वावर घ्यायचं बा. चाल घेतो एवढं वावर, आणतो मग वखर. हो हे आप्पा, हा गोरा, हे गोरा, आप्पा, हे गोरा गोरा. काय तिरपा चालून राहिला सर. झालं ना बाबू, परत दिसत नाही गाड तुली. बोयाडवाना का केरा ओढते यार तू. बाय हो घ्या ना पटपट. गवत नाही बा वावरात एवढं, बारीक चिरीक काय जरा त्याला तुम्ही एवढा टाइम लावून राहिले. असं असते का कुठे बाय. माय शांता, निधूनच तर राहिलो की गप्पा मारून राहिलो की बसेला आम्ही की तंबाखू चवून राहिलो. तू तर काही आहेस बिचारे, निंदा. आता म्हणा नाही तर काय तर वावरात तर नफन बापा. आणि तुमची पाहत लोक मेरील टेकेल पाहिजे होती, तर तुम्ही अर्ध्या मंदातही नाही आले अजून. सांगा मग आता हे कसं. शांतीचं नुसतं टुमणच असते माय बाई. पाठ पुरली असती आणि असं झालं असतं, तसं झालं असतं. मग निंदून राहिलो ना आम्ही. आता बोला ना जरा शक तुम्ही. म्हणून मी कसं या शांतीच्या वावरात येत नसतो. मला माहित आहे नाही शांती किरकिरी लावते तर, पण तुम्ही आणलं मला म्हणून आली मी. नाही तर माझी इच्छाच नसते तिच्या वावरात यायची. माय आता जरा चालतच राहते. आता बोलून तर राहिली मी तिले. थांबतो जरा थांब. शांता, तू टुमणं नको लावू बा आमच्या भोवती. निंदून राहिलो ना, निपक निंदून राहिलं. पाय ना तू आमच्या मागे तर पाय दशी दिसते का तुला आता. आणि तू म्हणून राहिली निंदा पाय ना. पण आता असं असते का कुठे. लोक मेरीवर जायला पाहिजे होते ना पाठ. तण नाही ना तुमच्या तासाईत काही. एक तर डवरे मारेला सगळं व्हायला बापा. खुरप मारायचं आहे फक्त. तर जर तुम्ही निंदत बससा ना ते, तर कसं आमचं तेल काढसान ना. बाया लय लागतील बापा, 50-60 बाई लागेल. दुपट पाडता का आमचं. तर रोजदारी काही कमी नाही ना बापा. 300 रुपये रोज आहे ना. आणि ते बी किती 7 ते 11 टाइम आहे बापा तुमचा. तुम्ही नच ठरवलाय. हो ना शांताबाई, तुमचं लय बरोबर आहे. 300 रुपये रोज आहे तर 7 ते 11 म्हणून निंदून राहिलो ना आम्ही. काही बसणं नाही, उठणं नाही बापा. निंदूनच तर राहिलो आणि तुम्ही भलतच लावून राहिले बापा टुमणं.
माया शांता, तू असे कचकच नको लावत जा बा. म्हणून तू या वावरात या नाही वाटत आम्हाला. अदलोक पाते अटलोक गेली असती तटलोक गेली असती. आता सांग, आम्ही उठलो बसलो काय, पाणी नाही पेलं, तंबाखू नाही खाल्ली, काही हाग्यान नाही गेलो, काही डब्बाही नाही आणला घरून की जेवलो बा आम्ही, असंही नाही ना काही. शांताबाई, चालू असल्यावर बापा तुम्ही कचकच लावून राहिल्या मागे. अटलोक पात पुरली असती, तुम्ही अर्ध्या मंदातही नाही अजून, आणि एवढंच आहे असंच आहे ना. आम्हाला मजुराली पुरलं पाहिजे काय आम्ही का आता हे करून राहिलो बाबा. का तुमची बडबड झाली काय? बडबड झाली शिंत कसं हात बी चालवा बा जरा साक. असं एवढं काही बक बक करू नका माभवती. तुम्ही निंदन ठेवा चालू. तुम्ही कसं राहिले बाबा मगापासून चालूच आहे बक 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 बक. मी शब्दही नाही बोलू राहिली जास्त. एक शब्द बोलली मी की तुम्ही बापा 57 शब्द बोलता. बरं शांता, पाणी घेऊन ये बरं. तू सगळं बोलू बोलू आम्हाला हे करून टाकलं बापा, तोंड सोकलं आमचं. जाय बाई पाणी घेऊन ये. आणतो मी पाणी बी, पण कसं हे पात पुरली पाहिजे बरं, नाही तर म्हणजे आम्ही चाललो घरी आणि आमचा टाइम झाला आता. 11च्या वरी जरासं काही येत नाही आम्ही. हे असं नाही झालं पाहिजे. चला लवकर. जाय तू पाणी आण पहिले माय बाई. या घोबडेले 3 घंट्यात 4 खेप पाणी पाहिजे. किती पाणी पितात काय सांगा. पण तरी बी वरून पाणी चालू आहे बरं, शिप 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 शिप, आणि तरी पितातच त्या खालून बी पाणी. बाय हो, इले पात पुरेल पाहिजेत ना आता. आणि कसं टायमार सुट्टी बी देणार नाही हे पात पुरल्याशिवाय. कसं आता शेंडा हातीन बुडखार माती असं जरासं खुरपं मारा आणि पुढे, जरासं खुरपं मारा आणि पुढे, असं करा आता. त्या चला तसंच आता, नाहीतर इले पात पुरेल पाहिजेच ना. पावा त्या पुरली ना पात आपली झटकीपट. असं असते मग आपलं काम. शांतीले पाहिजेत ना, पात पुरेल पाहिजेत ना, मग घे म्हणा आता. इले तडक फळक पाहिजेत ना, लवकर पात पुरली पाहिजेत ना. मग असं गवत राहे ना मागे आपल्याला काय करायला लागते. घे म्हणा पात पुरली ती. हो कोरा कोरा हो बे. आता काय थांबवलं बे. हो गरज आहे का? अटून गेली की काही तांबाखू खात्यात, काही बिडीच पेतावर वावर झालं पाहिजे ना. मजुरी घेऊन राहिलो ना आपण, का फोका जावं याच्या वावरामध्ये. विचार करत जाय ना बा रोखुल्या का. शेतकऱ्याचा विचार करत जाय ना. आपणही शेतकरी जाऊ ना. अटून गेले की काही पाणीच पेत काही मुत्याला जात काही तांबाखू खातले का काय माणूस आहे. आपण जिंदगी धंदे गेले नाही दोन नाही ना आपण. वा तो विषय नाही ना. खुरपण अटकला ना त्यासाठी थांबवलं ना. का काय मोत्याला चाललो की तांबाखू खायला चाललो नाही ना. थांब ना, खुरपण तर काढू दे. कसं वाईट प्युअर झाली पाहिजे टापची. बरं खुरपण अटकते गड्या अटून आमचं नाही अटकत. काय लवकर पटकन ये. टाइमपास न करू. रोजदारी घेऊन राहिलो आपण का फोका जागा वावरामध्ये. आता काढता पाय शिवला तुझ्या बुडान तो पाय ना रघु बुडा. पाय सायचे यांना मी औरात दौरे हाणून राहिले काय दोघे जण. ते मा बुड्याले अक्कलच नाही काय मा बाप्पाले. आणि रघु बुड्याले त्याच्यापेक्षा अक्कल नाही जायले. हा नाम्या नुसतं फुकट ढबरून घेते. हे कसं हे चालले त्याच्या मागं गोळ बोलला तो की नाम्या. बरं चालते बुड्याला 2 गोष्टी सांग बरं समजून. काय म्हणाय तुम्ही रिकाम धंदे करून राहिले. का फाकाळी लोक तुम्हाला ढोपरून घेतात. चालले डवऱ्या हे वय का तुमचं डवऱ्या रे आज. हो चाल मग बुड्याची चांगली शान काढतो मी. चांगली काढतो आता. अरे चले बाबू चाल. गोरा थांबा. कुकडे चालला गोरा. हा बिबा का आल्याला बापा. काय म्हणते रे बा त्या पोरगा आता. काय तुम्ही या वयात घरी बसायला पाहिजे. तुम्ही डवरे हाणून राहिले लोकांच्या आहारामध्ये. हा नाम्या काय तुम्हाला रोजदारी देणार का? फुकट टाकट घेते डोपरून तुम्हाला. राजा तुम्हाला डोकसंच नाही. जरासं गोड बोलले की चालले मागं लोकांच्या. काय राजा. आणि बिमार पडली पैसे आम्हाला लागतात पोराईले. काय उडे बा तुम्हाला फुका फाकाचे 3000 रुपये भेटून राहिले बुडेले तुम्ही इकडे डवरे काय आणून राहिले. आणि हा नाम्या कुठे पैसे देणार तुम्हाला. फुकट घेते डोपरून तुम्हाला. काय घेणार देणार राजा फालतू पावरात कुठं होऊन राहिले. गड्या ओ गड्या मोती ना मी आले रे गड्या शांतपणा शिकवायला आता आपल्याला. जाय ना तुझी भादर पंचायत बंद कर. मी फुकाचा योग्य रोज धनी तुले काय करायला लागते. का मी मेलो तर तू माझ्या तोंडात पाणी टाकायचं वक्ता नाही. आता मोठा तुला पुढू काय आला रे माया. आज तर लेख बाबा कामाला काय पाहिजेत काय 2-4-5 हजार. काही गुंडी अटकली वाटते कुठे. पैसा पाहिजे वाटते. हे जे कोणाला गरज आहे. पण तुमची काळजी आहे ना आम्हाला. तुमची काळजी आहे की बाबा कसं या वयात बरोबर नाहीये. तुम्ही ना घरी बसायला पाहिजे. आराम करायला पाहिजे. आम्ही असल्यावर पोरं असल्यावर तुम्हाला काय काम करायला लागते. ना बुडबा शिवलाला तुम्हाला डवऱ्यावर पाहिलं आणि तसे शिवलाचे असं टपटप गायले डोळ्यातून. काय सांगा तुम्हाला. लढला डायरेक्ट शिवला लढला की माय बाबा या वयात काम करून राहिलो बा. ओ गड्या मोतीराम त्या पोराचं प्रेम तर काय उतरून राहिलो बा. तू डवऱ्यावर आहेस तर त्या पोराच्या असं गोवून राहिले टप 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 टप. हे पाय मा पायाखाली डायरेक्ट धारा झाली ना असायची. साऱ्या फोकळ्या आहेत ना याच्या कायचे असून फासं टपक न. बापर कधीपासून बापा शिवलाल. का रे बाबू
कधीपासून असं टपकून राहिले बाबा मी काम करून राहिलो तर शिवला लटून रे फालतू डोकसू नको खाऊ ना बाद आहे ना. मस्त गप्पा झालोय बापा वावरायला हाण्याचं. काय राजा बुडबा तुमच्यापासून ही अपेक्षा नव्हती राजा. तुम्ही राजा नुसतं गप्पा झोडून राहिलं वांग काम राहिलं राहणार ठिकाणी. पाव बाबा पा तुम्ही 2 मिनिटं उभी नाही राहू देत. 2 मिनिटं बी नाही तुम्हाला आराम नाही करू देत. तुमचं रगत पिऊन राहिला नामदेव भाऊ तुम्हाला समजत नाही. चला घरी काही गरज नाही आपल्याला डवरान मोकर आहे नाही. चला तू जायणार भाऊ ते काम करणार बा शिवल्या डोकसू नको खाऊ नये आम्हाला आमचा वावर हाणून देन बा. त्याचंही बोलणं बरोबर आहे. आम्ही का फुका जाऊ का तिचा 700 रुपये रोज देऊन राहिला तू. वावराचा मालक कामगिरी नाही झाली तर बोली नाही तर काय तर आमच्या मुखे घेईन काय तो. पैसे देऊन राहिला तर काम बी घेईन. आमचा टाइमपास करून निकडून आम्हाला थोडीसा तोडणीचं पाणी देते नामदेव असा करते नामदेव असा करते आम्हाला लोक शांतपणा शिकवतो निवडू. फक्त काय ऐकत नाही गड्या. थांब बुटीला बैकून देतो घरी गेला. थांब चाल चला हा ना टाइमपास ना करू. हो हानतो बा हानतो चालेल गोरा हे गोरा 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 या मायलेल्या का या वावरातल्या खुरपूनच जास्त अटकून राहिलं बा. अटलो गेले का खुरपून अटकते. किती खुरपण काढा बाबा. अरे बा निघो गिदाडे वावर आहे रे बा. हे काड्या कुळे यायचे नाही तर काहीच नाही बा या वावरातलं. हे इथल्या का हे घडी घडी खुरपून काढा लागते ना याच्यात टाइमपास होतीला जीवार येते असं. नाही अदलोक तो वावर हाणून घरी गेलो असतो. आमदिला काय लयच रोद्दी आहे रे बा. यंदा काळी गुडी यायची नाही बा. आणि हे गवत पाहिनं किती झालं फटी नाही दिसून राहिली. आता आपण अनुभवी आपण हाणून राहिलो. नवीन जर पोरी असती की नाही बस तास गमावली असती. जाऊ दे चाल आरामशीर हान बा. चाल आता आरामशीर तर आहेच बा. का फास्ट हाणून राहिलो. चाल भाऊ चाल हांड्या हे गोरा गोरा हे गोरा गोरा भांडा बैल लय केरायले का चालत अरे थांब ना भावा. एक तर फटी दिसून राहिली गवत लोय एका इकडे वळते का हा रघु बैल टोचणारे. अरे तू काय विचार करतो बेल्या का. हान 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 रट्टा चाल ना बाबू उभाऱ्या वाहनाच्या चाल ना पद्धतशीर वाढ झालं पाहिजे ना. गोरा ना अरे मायली शेलो पाडलं रोळ्या ना. आता तू थांबतो याच्यानं बजेट नाही जपत तू तिकडला बैलान माझा आहे. चाल तुला का लय ढिला माणूस आहे. खचकन मागून ढोपरात एक कोंबा टोच लाई बरोबर लाईन राहते. तू का आता काही माणूस हे करत राहतले का नुसता. अरलं वार व्हायला पाहिजे ना बा. घे बापा चाल हे गोरा बापा बापा नामदेव बापा काही भिडवले रगड्या बुडे दोन्ही बी. काही जवान माणसं आणले तू वावरात कामाले डवरे हाणेले. बडा तू सारखा माणूसच नाही रे बापा हुशार भावा. का वटे राखणारे बुडे तू वावरात आणलेले का डवरे हाणेले. अरे बापा जेवायला मागे पाडतात हे दोन्ही बुडे. 4 एकर आर घेतलं अजून 2 एकर आर घेतात. हे बुडेची अजून बी कामाची रग गेली. बिलकुल म्हणजे कामच करतात बुडे. हो पहा ना कुठे आहे काय घासघूस आहे काय पहा ना. कसं बाई वाई म्हणजे वाई आहे. अनुभव आहे तो. पण नामदेवरा तुम्हाला बरे भेटतात भाई असे बुडे बाडे असे जमा करून बरोबर आणता बा तुम्ही. कसं आपण मजुराला जर असं देत नाही ना ओके चोही म्हणत नाही त्या मतानं चालले. असं काम आहे ना आपलं. बाप्पा मजुरे मागे तर पूजाक लावतो बाबा. कारण झालं रोजदारीच्या अनुभव काय मग रोजदारीचं काही नशीनच बा बुडेल मग. फुकट फाकडच अशी. 2 टाइम एखादं जेवण ठेवून दिलं कोंबडा हाटे जाऊन नेले बुडे खुश. काय घातले लोक का सारं म्हणजे काय मी का फुकट जाणार असतो का लोक. 700 रुपये रोज आहे बघ त्या बुडे 700 रुपये रोज. म्हटलं बा आता कसं बुड्याचे तुमचे संबंधात म्हणून म्हटलं म्या किंवा कसं आता आडी अडणले कसं तशी फुकट काम करतात ते बुड म्हणून. संबंध असून कोणी कोणाला पैसा सोडत असते काय. ते काम करून राहिले मी जे रगत ओकून राहिले ना. तुम्ही काय म्हणता फुकट आणले असते. फुकट काम करून घेईन का मी त्याच्याकडून. बाई हन्न का सोपी आहे का पाय दांड्या होता. साधू तुला का सख्या भाया घरी का सत्यनारायण केला तर 2000 घेते रे बा. हे तर बाहेर घ्या नाही प्रेमाचे लोक. हे पैसे घेतील नाही काय फुकट करतील का.
ते तर आहेच म्हणा, सख्या भाले पैसे सोडत नाही माणूस. पण मस्त भेटले पण बुडे, काम टाप करून राहिले बा. चाल बापा, लावशी नजर अडीचा. चाल चला, पाहा लागेन बा या बुड्याकडे, जमावं लागेन काही ना काही बजेट मायावर घ्या लागेन आणून या बुड्याकडे. चाल. काय बुडे बा, तुम्हाला काय काम करावं लागते हो बा? हे डवरे हाणून राहिले हे करून राहिले बा. काय राजा माणसं आहे तुम्ही? मस्त आपलं घरी बसून खाल्लं बाय, 3,000 रुपये महिना येऊन राहिला, पण तुम्ही इकडे डवरे हाणून राहिले बा. आम्ही येत नाही राजा डवरे हाणायले. हा, इथे पाय दुखतात त्याच्या. गड्या आम्हाला तेच तर जमत नाही दे रे हरी पलंगावरी. लोक माणसाचे हातपाय साबुतात, काम होते माणसाच्या ना, लोक काम करा. तुम्ही याकडे ऐदी. हा, तुम्ही काय सांगता ना आम्हाला? आम्ही काम करून राहिलो तर करू द्या ना आम्हाला. खाली बिबा घालून राहिले फालतू घेणार देणं. बरं ऐदी नाही हो, आम्ही लोक रोजदारी देत नाहीत ना. 700 रुपये रोज पाहिजे. हा, डवऱ्याचा किती किलोमीटर फिरायला लागते डवऱ्या माग? हे बुढे घर निघले ना रे. हा, काही डवरे हाणून राहिले. गावातला एक जण नाही जाऊन राहिला डवऱ्यावर वखरा. 700 रुपये रोज दिल्याशिवाय. आणि हे निघले घर हाणायला पुढे. हो गड्या, आमच्या काळामध्ये 2 रुपये रोजात काम केलं आम्ही ना, ते बी 7 ते संध्याकाळी 7, 12 घंटे काम करू आम्ही. आता तर त्या मानानं पैसे लय भेटून राहिले. म्हणतो ना डवऱ्याच्या मागे लय फिरा लागते. फिरा तर लागतेच भाऊ, फुकाचं थोडी भेटणारा पैसा. फुका थोडी देणार आहे कोणी? आयतं देईन का कोणी? काम केल्याशिवाय पैसा भेटणार नाही भाऊ. अरे तुम्ही कामाला येऊन राहिले, लोक सस्त्या रोजात काम करून राहिले, लोक आम्हाला हे करून राहिले. हा, आम्ही घरी राहून राहिलो ना. मग तुम्ही घरी नव्हते, तुमच्या कर्मानं राहून राहिले भाऊ. तुम्ही ओळखी तुमचं काम करण्याचा जीवा, म्हणून तुम्ही घरी आहे. जो काम करणार आहे तो घरी नाही आहे. तो बरोबर काम भेटते बी त्याले करते बी तो. पण तुम्ही रोजदारी पाडली ना, फालतू घेणं देणं आले तुम्ही डवऱ्या. मस्त स्ट्राईक चालू होती ना आपली मजुराईची. आंदोलन छेडलं होतं ना आम्ही ना गावामध्ये. 700 रुपये रोज, 3 घंटे काम. पण तुम्ही ना घोर करून टाकला ना सारा. हे बुडे लेखाचे साऱ्या गावाचे अगव आहेत. आम्ही काय अगव फगव नाही रे भाऊ. 2 रुपये रोजात घासेला आम्ही ना. आम्हाला 700 रुपये भेटून राहिला आज तर काऊन नाही करा आम्ही काम? काऊन ना करा? बरोबर आले कामाले, त्याबद्दल काही नाही. पण 2-3 एकराच्या वर वावर नाही घ्यायचं बरं. सांगून राहिलो तुम्हाला. काय जण घ्यायचा 5-6 एकर वावर, 2 एकर वावर घ्यायचं मजूर. जास्त आणले की म्हणा आमचे हातपाय दुखतात. तो धंदा आमच्या बापाने आम्हाला शिकवला नाही. जेवढं होते तेवढं काम करा माणसानं. आज लोक 5 एकर हाणलं, अजून 2 एकर हाणतो आम्ही. 7 एकर. पहिले आम्ही 12-12, 13-13 एकर हाणत जा डवऱ्याचं. वावराला मालक रोजदारी देऊन राहिला ना, आम्हाला गोटे थोडी देऊन राहिला. 2 एकर हाणा आणि 1 एकर हाणा. बरोबर आहे हो तुमचं. 6-7 एकर वावर हाणून जाऊ आम्ही. आम्ही तुमच्यासारखं वैदी नाही. बुढे ऐकतच नाही तू. जाऊ द्या बा, करा तुमच्या मनानं. हा ना. हे बुढे शिल्लक जात नाही. जाऊ दे, चाल बा झंबर. काय करावं लागत नाही आपल्याला. सांगून ऐकू थोडी येणार आहे. आपल्या म्हटलं ऐकतच नाही बेजा. शाईन्यात बुढे. शाईने तर तुम्ही जा ना कोणा कामाले. कप काम करा ना. ऐदी साले हो, घरी बसून काय करून राहिले? काय आम्हाला शांतपणा शिकून राहिले त्याचा. तर हान डवरी हान मुत याच्या लगू येते. आपलं काम राहिलं वा कसं. घर मालकाला काम दिसलं पाहिजे ना. घ्या उरा पोटा. चला पाणी बा. चाल बचा. डंगरे मान तर तोडेलात घड्या. ह्या ऐकणार नाही तुला मी पहिले सांगितलं होतं बावना ते. काही घर करून राहिले फालतू घेणं देणं. पाय आहे जेवण पुरे बैकून द्यायला येतात आपल्याला. हे जे कामं येतात करणं गड्या रघु जीवार. पण आपलं मस्तक दाबेले दडतात. ती झाली देणार बाई यायच्या बाई. आपली काल रोजदारी पाडतो बा. चाल आपल्या ज्यानं होते तर आपण करा. हे ज्यांना लागेल पुरत. या साऱ्या गावाच्या वैदी. चाल हे दोन डोक्यात येते रे. चाल बापा चला मग मित्र आपण उद्या बघू कशा हालात. मग काय करणार झक मारणार शेतकरी. मग मित्र व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा बरं.